मित्रांनो हे आहे अहिल्यानगरचं पुणे बस स्टँड। या ठिकाणी तुम्ही बघू शकता गर्दी, ही सर्व गर्दी पुण्याला जाणारी आहे। कमीत कमी 150पेक्षा जास्त लोक आहेत हे पुण्याला जाणारे, आणि इथून एकही बस ते सोडत नाहीत। ज्या काय बाहेरून बस येतील त्याच बस। आता ही गाडी आलेली आहे श्रीरामपूर पुणे। श्रीरामपूर पुणे गाडीला फक्त गर्दी बघा तुम्ही, ऑलरेडी गाडी आतमध्ये फुल आहे आणि एवढे लोक गर्दी करत आहेत या ठिकाणी। पहा, एवढ्या लोकांना पुण्याला जायचं आहे आणि गाडीमध्ये ऑलरेडी पूर्ण पॅक आहे गाडी, हे बघा। त्यानंतर हीच गर्दी सगळी परत इकडं आता दुसरी गाडी आलेली आहे मनमाड पुणे। ही मनमाड पुणे गाडी आहे, हिला पण बघा, जर कंडक्टरला विचारलं तर काय सांगतोय बघू आपण। हिला पण एवढी गर्दी करत आहेत हे, आणि गाडीमध्ये आपण जागा आहे का नाही विचारू आता कंडक्टरला। पहा, इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी असताना नवीन गाड्या सोडल्या जात नाहीत। आता आपण कंडक्टरला विचारू जागा आहे का कशी, ते काय सांगतात बघा। फक्त पुण्याला जाण्यासाठी एवढी गर्दी आहे, परंतु नवीन गाडी एकही सोडत नाहीत। सर्व खाजगी वाहतूकदारांसाठी सगळं सोडलेलं आहे मोकळं। 400 रुपये तिकीट याप्रमाणे ते इथून पुण्याला जाणारे घेतात, परंतु अहिल्यानगरचं बस स्टँड आहे या ठिकाणाहून गाडी सोडली जात नाही पुण्यासाठी, आणि सर्व खाजगी वाहनांसाठी सर्व मोकळं सोडलेलं आहे। पहा, ही गर्दी ही फक्त अहिल्यानगरमधल्या पुणे बस स्टँडवरील गर्दी, आणि गाडीमध्ये ऑलरेडी गाडी बघू शकता तुम्ही। आतापर्यंत 25 गाड्या गेलेत, एकही गाडीत जागा नाही। हे बघा, गाडीमध्ये पूर्ण लोक बसलेले आहेत, एकही सीट रिकामं नाही, एकही सीट रिकामं नाही। आणि अशा प्रकारची गर्दी आहे, प्रवाशांना वेठीस धरलं जाते। तत्काळ याची दखल घेऊन योग्य तो निर्णय करावा, अन्यथा आंदोलन केलं जाईल, याची दखल घ्यावी। डॉक्टर साहेब, जागा आहे का? जागा नाही। पहा, या ठिकाणी जागा नाही म्हणून सांगत आहेत कंडक्टर सुद्धा। बघू शकता एवढी गर्दी सगळी पुण्याला जाण्यासाठी थांबलेली आहे। पावशी गाड्या मिळतात का पुण्याला जायला? इथून नाही मिळत। किती तिकीट घेतात खाजगी लोक? खाजगी लोक 300-400 रुपये तिकीट घेतात ना, 400-500 रुपये तिकीट घेतात, परंतु जागा मिळत नाही। कुठं जायचं आहे काका? पुण्याला जागा मिळते गाडीला? पाऊण तास झाला, एकही गाडीला जागा मिळत नाही। इथून गाड्या सोडत नाहीत, ही येतात जातात 10 माणसं गाडीत, 10 माणसं सुद्धा जात नाही, ते पण उभे राहून जात आहेत। म्हणजे अहिल्यानगरवाल्यांसाठी शोकांतिक आहे की इथून एवढे सीटा असताना एकही गाडी सोडली जात नाही। सर्व या ठिकाणी महिला, वृद्ध सर्वांचे प्रचंड असे हाल होत आहेत, आपण बघू शकता व्हिडिओमध्ये। तत्काळ अहिल्यानगरमधून या ठिकाणी पुणे बस स्टँडवरून गाड्या सोडण्यात यावेत अशी सर्व प्रवाशांची विनंती आहे। या ठिकाणी प्रत्येक गाडीला एवढी गर्दी या ठिकाणी पळत आहे, यातून